ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಹರಿಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ನಾರಾಯಣಂ ಸೂರಗುರುಂ ಜಗದೇಕನಾಥಂ ಭಕ್ತಪ್ರಿಯಂ ಸಕಲಲೋಕ ನಮಸ್ಕೃತಂ ಚ ತ್ರೈಗುಣ್ಯವರ್ಜಿತಮಜಂ ವಿಭುಂ ಆದ್ಯಮೀಶಂ ವಂದೇ ಭವಗ್ನಂ ಅಮರಾಸುರ ಸಿದ್ಧವಂದ್ಯಂ ಹಯಗ್ರೀವ ಹಯಗ್ರೀವ ಹಯಗ್ರೀವೇತಿ ಯೋ ಸ್ಮರೇತ್ ತಸ್ಯ ನಿಸ್ಸರತೆ ವಾಣಿ ಜಹ್ನುಕನ್ಯಾ ಪ್ರವಾಹವತ್. ನಾರಾಯಣಂ ನಮಸ್ಕೃತ್ಯ ನರಂ ಚೈವ ನರೋತ್ತಮಂ ದೇವೀಂ ಸರಸ್ವತಿಂ ವ್ಯಾಸಂ ತತೋ ಜಯಂ ಉದೀರಯೇತ್. ವ್ಯಾಸಾಯ ವಿಷ್ಣುರೂಪಾಯ ವ್ಯಾಸರೂಪಾಯ ವಿಷ್ಣವೇ ನಮೋ ವೈ ಬ್ರಹ್ಮನಿಧಯೇ ವಾಸಿಷ್ಠಾಯ ನಮೋ ನಮಃ. ಬುದ್ಧಿರ್ಬಲಂ ಯಶೋಧೈರ್ಯಂ ನಿರ್ಭಯತ್ವಂ ಅರೋಗತಾ ಅಜಾಡ್ಯಂ ವಾಕ್ಪಟುತ್ವಂ ಚ ಹನುಮಸ್ಮರಣಾತ್ ಭವೇತ್. ಆಪದಮೌಳಿಪರ್ಯಂತಂ ಗುರುಣಾಂ ಆಕೃತಿಂ ಸ್ಮರೇತ್ ತೇನ ವಿಘ್ನಾಃ ಪ್ರಣಶ್ಯಂತಿ ಸಿದ್ಧ್ಯಂತಿ ಚ ಮನೋರಥಾಃ. ಸರ್ವ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಮಧ್ವ ಗುರುಭ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ. ನಾಹಂ ಕರ್ತ ಹರಿಃ ಕರ್ತ ನಾಹಂ ಕರ್ತ ಹರಿಃ ಕರ್ತ. आम्ही महाभारतांतो गंधमादन पर्वत चढतर शिले भीमसेनाक हनुमंतान मेळचे थंय मी पळयला. हनुमंतू कोणाक चले इत्ते पुरे निमगून जाले नंतर हनुमद रामायण म्हळ्यार संक्षिप्त जावन रामायणा काळार तो ताणें कसो केलेले रामायण कसले म्हणून सांगता. तो सांगतरस खंयचे एक कारण सुग्रीव आनी तागेले अण्णा वालीन सुग्रीवाक देशातकून धांवडायले. सुग्रीवाल वटो सुमार काळ थंय ऋषमुख पर्वतांत वास जावन आशिल्लो. कितलीकी जन वालीले सेवक आशिल्लीची, कितलीकी जन सुग्रीवाल तर्फीन आशिल्लीची. तांत हांवें एकलो तेंचे वेळाक महाविष्णूची राम मेळ्ळलेक नांवान दशरथाल पूत जावन भुंयींत अवतार केल्ले म्हूण म्हणटाचे. तो राम पितृवाक्य परिपालन करचे खातीर भाव लक्ष्मण आनी तागेले बायल सीता तिगेले ಒಟ್ಟು ದಂಡಕಾರಣ್ಯ येवन राबिलो. त्या वेळाक भारी बलिश्ट राक्षस रावण म्हूण म्हणलो. तो कसो करता, मायामृगाचे कांचन मृगाचे रूप धारण केलेले तागेलो मावळो मारीचो तागेल सहायान सीतेक अपहरण करता. हृतद्दारः सहा भ्रात्रा पत्नी मार्गंसरागवः दृष्टवान शैलशिखरे सुग्रीवं वानरर्षभं म्हळ्यार तो रावण बरी दुष्ट तो कळ्ळें. रामाल बायल सीतादेवी अपहरण करून व्हेल्ली नंतर रामू तागे लक्ष्मणा वटू भावा वटू सीतेक सोदिता येतरस पर्वता शिखर एक पर्वत शिखरार आशिल्लो सुग्रीवाक मेळ्ळो. तो रामाक आनी सुग्रीवाक सख्खे जाल्ले. त्या राम आपोवन मेलेले सुग्रीवाल्यागे हाम. रामूय सुग्रीवय समान दुख्खी म्हूण म्हाका दिसले. तांणी चांग स्नेहीत जाता म्हूण दिसले. अग्नी साक्षी जावन तांकां सख्खे जाले. मागीर रामान वाली संवार करून सुग्रीवा पट्ट बांदूचे आस. रामाले सख्खी केली नंतर वालीक मारून आपण्याक किष्किंधा पट्टणाचे आधिपत्य दिल्लेले रामाल बायले सोदूच्याक सहस्र संख्येर कितलीकी वानर श्रेश्ठाक विंगड दिक्काक सुग्रीव पेटोवन दिता. म्हागे लागीं 1 कोटी संख्येचे वानरां दिल्ला ताणें. हांव सीते सोदून दक्षिण दिक्का चमकलो. दक्षिण दिक्काक प्रयाण करून आमकां सीते मेळ्ळी आनी मंचे नाका म्हूण लेखतना संपाती म्हणलो एकलो गृध्र पक्षी. तो सीतादेवी रावणाले अरमनेंत आस म्हूण म्हणलेलेक म्हळ्यार रावणान तिका अपहरण करून मेल्ला. आनी गृध्र दृश्टी हद्दू म्हणटाचे आमी भारी सूक्ष्म. त्या सूक्ष्म दृश्टीन तो लंकेंत पळोवन म्हणटा आजिकय सीते रावणाल लंकेंतू वच वचत तुमी थंय वचून पळयाची म्हूण. कडेरी आत रामाले कार्य सिद्धी जावका वयवे. 100 योजन विस्तीर्णाचे समुद्र उडला. मिगेले एक बल ते कळ्ळें. सागर सगळे दांटून रावणाला अरमने आसचे सीतादेवीक संदर्शन केले. सीतादेवीक रामाले एक संदेश सांगली नंतर भारी होडते लंकानगर भांगराचे लंके म्हणटाचे ते सगळे लंकानगर संपूर्ण जोळोन घाल्ले. आनी रावणाला आसतना वचून रामनाम घोशण करून रामाला येवन पुराय विशय सांगले. सीते आस रावणाल लंकेंत ताणें अपहरण करून मेल्ला म्हूण म्हणलेले विशय रामाक स्पश्ट जाल्ली नंतर आनी कसो करचें म्हूण पळयतना समुद्राक सेतुवे निर्माण करता. समुद्र दांटवता
कितली की कपी सैन्य काही दुखून सकाळी येतं रस कपी सैन्य बद्द पडचे केलं तिथले व्हडली लंकेची भायरी कितले जाग आसा तितल्यांत कपी सैन्य भोरनो मागिरी संकवार आसाची मागिरी हेक्कड आसाची मागिरी महेंद्र पर्वतारी रुकारी पर्वतारी परे त्यांनी आश्रय घेतला तिथले वानर सैन्य आयला रामाल वटू रामू लंकापट्टणा प्रवेश करता मागिरी राम रावणांक युद्ध जेवचास तागे स्वभुज पराक्रमानाची कितले कोटी गटले राक्षसाक राम संहार करता कडेर म्हणटना लोकाक कंटक जावन आशिल्ले ते रावणा संहार करून तागेल भाव धर्मात्मो तो विभीषण मात्र न्ही रामभक्तू ताका लंक राज्याचे अधिपती करून बसयले मागीर कशी म्हण म्हळ्यार राम सीते लक्ष्मणाल वटू वनमास जावन अयोध्ये पावलो पट्टार बैसलो अधिपत जाला न्हू राम कोसल राज्याक तेदना रामाक सांगली खंय ताणें रामा तुगेल चरित्र बुंयचेरी खंय थंय आसता ते दोळतय हांव आसूं का चरित्र तुगेलें आयकतर आसूं का म्हणून चिरंजीवित्व हांवें निमगिलेले राम जायत म्हणालो तेश जावन म्हाजी केस रामाल दयेन सीतादेवील अनुग्रहान हांगा हांव राबूनस हांगा म्हाका कसली बाद ना हांव कसले अपेक्षा केल्यार मेगेल्या पुरे वस्तू येता कळ्ळें राम अयोध्येंतू सहस्र वर्ष कितले 11 सहस्र वर्ष पर्यंत राज्यभार केला ताणें मागीर तो सरयू न्हंयंत वचून तागेले परमधामा चमकलो रामान तागेले लोका चमकल नंतर हांव हांगा येवन वास करतरस कळ्ळें हांगा आसूचे गंधर्व अप्सरे तांणी रामाल दिव्य चरित्र केन्नाय तांणी गायन करताची म्हाका भारी संतोश जाता हांव हांगाची राबूनस म्हूण हें मेगेलन रामाल सान काणी कळ्ळें आनी हें स्थळ मनशाल प्रवेशा योग्य जालेलें न्हय तुका कोणेय पराजय करच्या नज आनी कोणेय तुका शाप दिवच्या नज म्हणून मेगेल मन आशिल्लें देखून मुखार वच्चो नका पुरो आंग दुखून गो म्हूण हांव सांगतशिलो आतां हें देवतेन मान संचार करच्यो जागो म्हळ्यार न्हय स्वर्गाक तांणी प्रवेश करचें हांगा दुखूनची मनशान हें मार्गार वच्चें जायना तूं सोदीतरच पळय सौगंधिक पुष्प तें पुष्प सरोवर हेंचे दिकान ಸ್ವಲ್ಪ मुखार वतना मेळटा कडेरी रामाल चरित्र संक्षिप्त जावन आयकल न्हू भिमू अण्णाक सांगता काय कोणाक हनुमंताक हे हनुमंता मिगेल्या पशी कोणी अदृष्टशाली हें भुंयचेर आसावे ना न्हय पळय तूं त्रेता युगाचो हांव द्वापर युगाचो एक युगा पुडलो अण्ण तूं म्हाका बय येद्दे समय न्ही कितले समय पळय तसले मालगडे अण्णाक कोणाकय पळोवच्या मेळटवे ना न्हय म्हाका तूं पळोवच्या मेळ्ळो म्हळ्यार हांव धन्य जालो न्हय आनीक सगळो तुगेले उत्तर तुगेले अनुग्रह सकड मेगेल वयर मेळ्ळा तुगेले उतरांनी म्हाका संतोश जाला म्हूण म्हणटा आनीक म्हणटा खंय तो कसो न्ही म्हूण म्हळ्यार म्हाका मस्त दीस तुकून तूं मेगेलो अण्णा म्हणून कळ्ळी नंतर तुगेली काणी अम्मानांनी सांगिल्ली आयकल नंतर म्हाका एक आश आशिल्ली मनान तूं कसो गोतसवे पळय महासमुद्र केदें व्हड तें न्हय समुद्र तें उड्डू का म्हूण जाल्यार एक उड्डी री तूं ह्याच तिरार दुखून त्या तिरार उड्डून जावं का म्हूण जाल्यार तूं केदकी व्हड रूप धारण केलेलें म्हूण आयकलां हांव तें तुगेलें साधारण रूप म्हणटात न्हय तें एक म्हाका दाखोव येतवें मस्त दीस तुकून ती एक आशस म्हाका तूं म्हाका तुगेलें तें महारूप तेदनाचें तेन्ना तूं धारण केलेलें तें महारूप म्हाका तूं दाखयल म्हण जाल्यार म्हाका भारी संतोश जाता मात्र न्ही तूं आतां रामायण सांगली पळय हें बद्दकी तूंचे हनुमंत म्हणलेल्या विशयान तुवें म्हाका नंबीक येता म्हूण म्हणटना हनुमंत हांसता खंय पळय तेदनाच मेगेलें रूप पळोवच्याक तुका विंगडाक कोणाकय साध्य ना कळ्ळें तेदनाच वेळू विंगड तो कालू विंगड आनी त्या वेळाक ते एक सन्निवेश आयिल्ले कळ्ळें आजी ते कालूय ना ते एक सन्निवेश येनी ओड रूप दाखोवचें आनी कसं म्हळ्यार युगभेदूय आसा ते कृतयुग तेदनाचे जन धर्म सन्निवेश त्रेतायुगांत आसना त्रेतायुग आसूचे द्वापर युगांतूय आसना कळ्ळें द्वापर युगांत कली आसूच कसले पळय कलियुगांतूय आसना प्रति एक युगांत काल धर्म व्यत्यास तर आसता
एक दुका युगा दुका अनेक युगा येताना धर्म क्षय जाता म्हणताचे जने कुरूप जावन आसता म्हणताचे आव चिरंजीवी जावन त्रेता द्वापर दोन्ही युगांत यस जलरे त्रेतायुगांत कसो आसूचे शरीर सामर्थ्य कसले म्हाका ह्या युगांत ना युगा धर्माक सम जावन आत्मे गेले शरीर सामर्थ्य येवणी जला कळव्या अनेक कसले म्हणल्यार तुका गोत्तसव्या भूंय न्हंय पर्वत वृक्ष वल्यो सण जड्ड पाषाण म्हळ्यार पातोर बंडे पातोर सिद्ध चारण देवते देवर्षी मनुष्य पुरय ते युगाक अनुरूप जावन जन्मा येताचे तशें जावन तदलं बत तद्रूपम द्रष्टुम कुरुकुलोद्वह युगम समनुवर्तामी कालो ही दुरतिक्रमः हे कुरुकुलोद्वह म्हणटा कुरुकुलाचो श्रेष्ठ जावन आसतो त्रेतायुगांत हांव समुद्र लंघन करतना कितलो होड गेल्लो तितली होड जावन दाखोवचें जायना इत्याक म्हळ्यार तूं अपेक्षे करूं नाका इत्याक युगम समनुवर्तामी कालो ही दुरतिक्रम ते काल आतां येना वय बे ते आतां हें युगाक अनुरूप जावन एक व्हड शरीर हांव धारण करून दाखोवयत काल अतिक्रमण करून दांटूच्या कोणाच्यानय सादी ना काला समजावनूच व्यवहार केन्नाय म्हणटना भीमो प्रश्न करता बई तूं म्हणलो कथयुग त्रेतायुग द्वापर युग सकडी त्या युगाक एक स्वरूप आसता न्हय आनी त्या युगाचे कालपरिमिती कितले ते युगांत आचार व्यवहार कसले ते युगांत धर्म काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्षाचे एक भाव कशे आसता शुभाशुभ कर्म कशी निर्णय जाता म्हळ्यार हें शुभ हें अशुभ म्हूण म्हळ्यार कशी निर्णय जाता एक युगाकय जनाक आसूचे शक्ती सामर्थ्यिका कसं न्ही उत्पत्ती विनाश परे कशी जाता हें पुरे म्हाका तूं सांग का हनुमंतो भीमा सांगतके कृतं नाम युगम ताता तत्र धर्म सनातन कृतमेव न कर्तव्यम तस्मिन् कार्ये युगोत्तमे हे चरडा तो पळय चरडा म्हण आपयत पळय कोण हनुमंत कोणाक भीमाक तो सांगतके कृत म्हण म्हळ्यार सुरवे युगाचें नाम तांत भितर त्या युगांत अध्यात्म चिंतन मात्र कसले धर्म कर्म म्हणना त्या युगांत बिंगड देवतेन सांगिल्ले कर्तव्य समित त्या युगान अंचना तशीच ह्या युगाक कृतयुग म्हणटाची इत्याक पुराय जने अध्यात्म चिंतन करताची परमात्मा पावच्याकच ब्रह्मसाक्षात्कार जावच्याकच प्रयत्न करता आसताची म्हणटा त्या युगांत कोर काजल कर्तव्य कसले ना म्हणीत इत्याक म्हळ्यार केदना कर्तव्य कर्म करचे आमी कसं की लोकांत कसं की एक न्यून जाल्ला म्हूण दिसता न्हय तशीच खंयचे शरिरांत तुज्या कसले न्यूनते आसना शरीर न्यूनते ना म्हळ्यार ताजे अर्थ कसो गोतस रोग रुचीन व्याधी आदी कसले ना आधी म्हळ्यार मनांचे दुःख मनांत क्लेश ना काय क्लेश ना कसले ना त्या जन पुरय बारी हेल्दी तशी आनी मनानय संतुष्ट म्हळ्यार कसले अपेक्षा ना इतेक म्हळ्यार हे सात्विक राजसीक तामसीक गुणांत चड जावन पुरय सात्विकच म्हूण येता तशी मागीर वेळ वता कृतयुग जावन त्रेतायुग येत्ता लागीं म्हूण जतनाची त्या कृतयुगांतूची धर्म न्यून जतर आसता मागीर कृतयुगाते सुरवे भाग म्हळ्यार हे अंतिम भागान न्हय धर्म न्यून जावचे सुरवे भागांत देव दानव यक्ष राक्षस किंपुरुष किन्नर कसले ना वेद ना वर्ण चातुर्वर्णीय ना आनी कृतयुगांत कसले दिवका कसले विकूका कसले घेवका कसले आवश्यकत ना मनशाक तागेले जिवनाक कसं जाय ते इच्छा मात्रान ताण लेखल्यार जालें म्हाका हें जाय तें जाय कुडले थंय येता आनी पुराय जनय एक आश्रम म्हणीत संन्यास
संन्यासाची त्या युगाचे मुख्य धर्म म्हूण म्हणत कळवा तेच न्हू कृतयुगा जनांक सुरवेक म्हणला ह्यो विशय ताणें तोपास सांगतस कसले दुःख दारिद्र्य ना आदी व्याधी ना जनालांतू परस्पर एकला वयर एकल्याक असूय म्हणना कोणेय खंयचे ना आस म्हणू संतोष पावनाची ना म्हणू रळणाची आनी कसं म्हणल्यार त्या युगाचे मनशांक गर्व ना अभिमान ना कसले ना कोणालाय वैर द्वेष वैर क्रोध कसले ना आनी तांकां मोस करचे म्हळ्यार कसलेय गोत ना कपट म्हळ्यारले तांगेले जिवांतू ना म्हणटा पळय कोणाकय आलस्य ना पुराय जन क्षमावंतची खंयचेय भंय कोणाकय ना कोणेय खंयचेय कारणान दुःख पावनाची जन पुराय जने ब्रह्मज्ञानीची पुराय अपरोक्ष ज्ञानी म्हणटना थंय कसले जळके पिशेनेसच्या साध्य असवे त्यांनी प्रत्येकळी ब्रह्मानंदांतू वस्ताचे अपरोक्ष ज्ञानी जावन म्हणटना आनंदा खातीर वापस कसले घेवका कोरका खावका जेवका कसले तांकां अपेक्षे आसना त्या युगांतू कृतयुगांतू परमात्मो श्वेतवर्णान आसता कृतयुगांतू 4 वर्णाचे जन ना म्हळ्यार कडेर कडेर म्हणटा 4 वर्णात जन सुरजता कृतयुगाक अंत्यांतू 4 वर्ण सुरजता जाल्यार ते 4 वर्ण जनय संकल्प करून वचताचे कसले ब्रह्मज्ञान पावचे कळवा तशी त्यांनी कर्म करताची ते 4 वर्णा जन कर्म करतात जाल्यार प्रति एकल्याक ब्रह्म साक्षात्काराची अपेक्षा असता विंगड कसले तांकां आशी ना देखून बाह्य त्यांनी कसले एक आशी ना म्हणटना जीवन चंद रितीर चलतर असतं तांगेलें म्हण जालें न्हय आनीक कसं म्हळ्यार पुराय जनाक मुख्य कर्म कसं म्हळ्यार ध्यान देवाल ध्यान करून बसचें तशें न्हू सर्व जीव त्या कालांत कृतयुगा स्टार्टिंगार आसूचे सर्व जिवाचे हृदयांत परमात्मो आसता म्हळ्यार आमगेले हृदयांत आसत जाल्यार आमकां दिसतना तांकां दिसतशिलो म्हणल्यार हृदयांत आसूचे परमात्मो तांकां दिसतशिलो म्हण लेखचें तशें तांणी मंत्र म्हूण वेद मंत्र कसले नाशिल्ले म्हणलें तशें जाल्यार मंत्र नांव तांकां म्हळ्यार ओमकार मात्र ब्रह्म क्षत्र वैश्य शूद्र हे 4 वर्ण कृतयुगा कडेर कडेर म्हणटना आस जाल्यार तांणी पुराय जनान अनुसरसूचे एकू धर्म उपनिषद धर्म म्हणचे आनी पुराय जनान आराधना करची एकलो परमात्मो तांगेले हृदयांतू आशिल्लो तशी तांकां ब्रह्म साक्षात्कार करचे कर्म मात्र केल्यार जाल्यार विंगड कसले आशिना तांकां तुका कसले जावका जिवनांत म्हळ्यार हांव परमात्माले वचूका म्हणचे तांणी ब्रह्म साक्षात्कार जावका म्हणून तशी कृतयुगाचे जन सदा सर्वदा जीवन मुक्त जाता आशिल्लीची कळवा आत्मयोग समायुक्तो धर्मोयम कृतलक्षणः कृते युगे चतुष्पादः चातुर्वर्ण्यास्य शाश्वतः कृतयुगांतू आत्मयोगाचे जी धर्म प्रमुख लक्षण म्हणटाचे कृतयुगांतू 4 वर्णाचे आंगेल धर्म 4 पादांतू रब्बून आशिल्लो म्हणून म्हणटाचे कृतयुगांतू धर्म 4 पादांतू रब्बून आशिल्लो म्हळ्यार धर्मांत न्यूनत ना कळवा प्रवृत्ती प्रकाश मोह या परी खंयचे निमती जावचे सत्व रज तमो गुणा निमती जावचे त्या कृतयुगांतू हे कसले ना खंयचे एक प्रकाश मोह न्यूनते हे परी न्यूनत म्हणटा पळय कसले ना केवल ब्रह्मनिष्ठ जन तांणी मांत कृतयुगांतू आसूचे मुखारी तुका यज्ञाची मुख्य जावन आशिल्लें त्रेतायुगाचे लक्षण सांगता पळय त्या युगांतू त्रेतायुगांतू धर्म एक कालवाशी इतले क्वार्टर म्हणटा पळय तितले उण जाला शीण जाला महाविष्णू श्वेतवर्णार आशिल्लो आतां तांबडी वर्णार आसता जन पुराय सत्यसंधची कळवा नित्य नैमित्तिक कर्मानुष्ठानांनी करतर आसताची कितली की यज्ञ याग त्रेतायुगांत प्रादुर्भूत जालेले जन तांगेली इच्छापुर्ती कृतयुगांत तांकां इच्छे ना म्हणटना इच्छापुर्ती कसले कोरका म्हणून ना आतां थोडे इच्छे शूर जाला धर्म न्यून जाला म्हणून कालवास हे इच्छा आशी सूर जालेले देखून तशी कोण कर्मानुष्ठान करतकी ते जन पुराय कसं करताची म्हळ्यार पळय तांणी अनेक यज्ञ याग सकड करता आशिल्लीची कृतयुग आशिल्ले ब्रह्मज्ञानीक कसले लेखता पळय ते रपक्कनी मेळटा आशिल्ले न्हय जाल्यार
त्या तश जावन त्या युगाच्या जनांक परमात्मा साक्षात्कार करून घेवची सोडल्यारी बिंगड कसली तांकां कुरका म्हणना. तशी त्रेत्या युगांतू मागीर मागीर जनाले मनांतू ब्रह्मनिष्ठा परमात्मनिष्ठ उणी गेली. तशी मनांतू कितली की कामना त्या कामनेची पुरणा खातीर जन यज्ञ यागादी करताची. त्या यज्ञ यागादी निमती त्यांनी कशी असताची म्हण म्हळ्यार त्यांनी तांगेल कसं कसं आशेस पळय ते परिपूर्ण करून घेवका म्हूण सांगून आलोचना करता अशें जाल्यार एक चांग कसं म्हळ्यार त्रेतायुगांत आशिल्ले न्हय त्यांनी कसले एक जावका आमकां म्हूण सांगून लेखन आशिल्लीची आनी तांगेले धर्मान तुकून च्यूत जायनीची नित्य नैमित्तिक कर्मानुष्ठान करता आशिल्लीची. त्या इच्छापुर्ती खातीर यज्ञ यागादी करता आशिल्लीची. सत्वगुण प्रधान जन चड आशिल्लीची म्हणून भीमसेनाक त्रेतायुगाचें लक्षण सांगता. तिन्नीचे द्वापर युग आतांचो आतां आमी द्वापरा कडेन हंतार आसाची जाल्यार तिन्नीचे द्वापर युग धर्म अर्ध भाग क्षीण जाल्ले म्हणटाची. 4 पांयार राबिल धर्म म्हळ्यार वृषभ 2 पांयाचो जाल्लो म्हूण म्हणटाची. तृतीय युग म्हळ्यार द्वापरांत मागीर हे नारायण श्वेतवर्णाचो आशिल्लो मागीर तागेलो वर्ण बदलाय जाल्लो तांबडो जाल्लो. आतां त्रेतायुगांत हो ताका आंगाक भांगरा बण्णुकय. कृतयुगांत त्रेतायुगांत वेद एक रुपान आशिल्ले म्हणटाची. आतां द्वापरा प्रारंभ जाले न्हय वेद रग यजु तामस आनी साम म्हळ्यार 4 भेद जावन विंगड जाल्ले जाल्यार ह्या द्वापर युगांत पूर्ण अध्ययन करूंक साध्य जायनाशिल्लें कोणाकय. कित्याक म्हळ्यार शरीर सामर्थ्य आनी बौद्धीक सामर्थ्य ना म्हणून येता तशें आशिल्ली तांणी. द्वापर युगांत ಕೆಲವು ಜನ लायक बौद्धीक शक्ती आशिल्ली देखून तांणी 4 वेद अध्ययन करता. आतां आसाची कलियुगांत 4 वेद अध्ययन केलेले जन जाल्यार अध्ययन न्ही अर्थ करून घेवचे मस्त चड उणस बाय हटवच्याक न्ही वेद अर्थ करून घेवचे आनी वेद प्रकार चलचे मस्त चड उणस ताका. जेवो ಕೆಲವು जन 3 वेद अध्ययन करतले आशिल्लीची 2 वेद ಕೆಲವು जन 1 वेद कितली की जनाक वेद रुक्कच गोतना आशिल्ले. वेद 4 विभाग जावन द्वापर युगांत वेद व्यासांनी 4 विभाग जावन केल्लेले पुरो जनाक गोतसना म्हणटना वेदोक्त कर्म समीत विंगड रितीरी विभाग करून जाल्ली. जन चडाव जन रजोगुणयुक्त ब्रह्मनिष्ठ सात्विक जन भारी उणी जाल्लींची. मनशाक बौद्धीक शक्ती उणी आशिल्ली देखून वेद विभाजन करून जाल्लेले. तशें कितली की जन ज्ञानशून्याची म्हूण येता. ज्ञानशून्य जाल्यार वेद कसो म्हूण गोतना जाल्यार तांगेलो सत्यनिश्ठाय उणी जाता. वैबे कोण सत्य देखून भ्रश्ट जाले तांकां आदी व्याधी आपत्तू सकडी जाता. मनशालांत दुराश चड जाल्ले मागीर आदी व्याधी येतर आसता ताजे निवारणे खातीर आनी आमकां हे जाय त्या जाय म्हळ्यार आश आसता न्हय ते पूर्ण करचे खातीर तपस्सू यज्ञ याग सकड करूं शूर केले. ಕೆಲವು ಜನ ಪ್ರಾಪಂಚಿಕ ಸುಖ ಜಾಯಿ ಕೆಲವು ಜನ ಸ್ವರ್ಗ ಸುಖ ಜಾಯಿ म्हणून यज्ञ करतालीची. तशें द्वापर युगांतूल जनांक रजोगुण प्रधान जाले अधर्म प्रवर्तन जाले. कळ्ळें. आनी भीमा येद्दोळची कशी अशी जाली न्हय आनी कलियुग येता पळय तांचो धर्म एकची पाद म्हळ्यार कालवास मात्र धर्म आसता. पाद म्हळ्यार कालवास पाद म्हळ्यार पांय म्हूण लेखचे पशी कालवास म्हूण लेख वयता. ह्या युगांत परमात्मो काळबण्णान आसता. तमोगुण प्रधान जावन आसता कलियुग वेदाध्ययन आसना
सदाचार असना यज्ञ याग असना पुरे क्षय जाता असं नमळे पूर्ती जाऊन नाश जात म्हणून नाश नाही क्षीण जात म्हणून येतं तशी मागिरी केदन पडलरी अतिवृष्टी अनावृष्टी क्षाम डामर जलव्या मागिरी कितली की आहार धान्य पोल जावचे असं मिंदुरू पक्षी ಕೆಲವು शत्रू जनहानी पुरई जनाक मस्त पीडित करताची अनेक अनेक व्याधी येता मस्त आलस्य मग्गी कोपू जनाक बुक्के भय चढ युग जत जता धर्मही क्षीण जता नैतिक मॉरॅलिटी म्हणता पडे तेव्हा भारी उणी जाऊन वता तशी कर्मानुष्ठान समजायना म्हणताना फलही विरुद्ध मिळचे न माय फल काही लायक मिळचे जाता तसल कलियुगाने पळे बग्गी आरंभ जाता तशी आम्ही पुरे चिरंजीवी म्हणले युगयुगांतरांतू असाची तशी अशिला आम्ही त्या युगा जेवचे बदला म्हणेक समजावून नसताचे आता तू मी केले पुढली रूप पळो का म्हणल्याक तरच न एक उत्तर सांग तुका तुक त्या परी जायवे त्यादनाच रूप पळून तुक कसं प्रयोजन जावचं असं म्हणतर असं तुका बरं येतं तू पुरो तू असं कडे तो सांगता ना तू गेल त्या रूप तू म्हाका दाखयना शावांग दुखून वच्च येईना म्हाका ते पळोवका म्हळ्यार पळोवका म्हणून ना वाश करून निम गेलेले तुका आमी गेलो वयर मोग ना म्हण लेखता मग तू दाखयना नतले रे म्हणून कडे रे ताका तो आसता काही कोण मारुती आणि समुद्रोल्लंघना काला ताका कसोची रूप पळते भव्य रूप ते दाखयता देहस्तस्य ततो अतीव वर्धत्य आयाम विस्तरैः सद्रुमं कदलीषण्णं चादयन् अमितद्युतिः म्हळ्यार तागेलें शरीर दिग जलकी दिग जलल तशी रुंद इजा तरस कळवे त्या केद्दी होड जल्ली म्हळ्यार तेद्द व्हडले केळी वन तागेले तर एक सान गीट इशी दिसतशील खंय पर्वतापशी येतर जलकय हनुमंतू पळिता अन्यक पर्वतूची तागेले तर रबल्या बरी दिसतरस तो ओढ जता हनुमंताल दोळ तांबड जल्लो ते कोरे दाडे समज चूप जावन दिसता दोळे तोंड ಸ್ವಲ್ಪ गंभीर जाल्ले भुंये गांठे घाल्ल्या बरी जाल्ले ते बाल आत्ताची तागेल्या पशी डब्बल आशिल्ले न्हय सुरवे दाखयतना आत्त पर्वता इतले ओढ जेतना बाल कितले ओढ जाव कापळे दिक्कांतू व्याप्त जावन रबला पळितन भीमसेनाक आश्चर्य जालें की तागेल्या आंगांतू रोमांचन जालें ताका कॅस बरें नीट राबले पळितरस सुर्याक समान तेजस्वी पळितना तागेले भांगरा पर्वत येदर राबलाशी हनुमंताले आंग भांगरा वर्णात न्हय तशी मस्त वेळ पळयच जैनिके हनुमंताक ताका फुडले दोळ मुचून घेतके हनुमंत आसता खंय हे भीमा ह्या रूप पळोवचें जायनी म्हूण तूं लक्ष नाका तुका मात्र पळोवचें जाल्लें कळबे आनी म्हाका हाजे पयशे ओड जेवचे सामर्थ्य कस शिवाय सान एक बिंदू रूप जावन दाखोवचें सामर्थ्य कस शत्रुंगेल मध्ये असतना मिगेली इच्छा मात्र ना ओढ जाता सांज जाता मिगेल कुशी प्रकार म्हणून म्हळ्यार अणिमादी अष्ट सिद्धी हनुमंत आशिल्ली देखून ताका ओढ जेवचें काय जाता सांज जेवचें काय जाता हगूर जेवचें काय जाता जड जेवचें काय जाता येद्र आशिल्ले जेन्ना वश करून घेवचें काय जाता मन आशिल्ले हाडोन घेवचें काय जाता कळ्ळें प्रती एक ताका जत आशिल्लें हनुमंताक तशी तो सांगता म्हाका जाय जाल्यार शत्रुंगेले मध्ये आसतना मिगेलें स्वशक्तीनाचे वडय करूं जाता नाक म्हणजे एक अणू इतले सान करून घेवचें काय जाता म्हूण सांगतरस हनुमंताल शरीर पळोवन तो भीमसेन भ्रांत जल्की आनी म्हणाल की द्रष्टम प्रमाणम विपुलम शरीरस्यास्य ते विभो संहरस्य महावीर्य स्वयं आत्मनमात्मना पळय समुद्र उल्लंघना कालार तुगेलें रूप कसं आशिल्लें तें हांव पळयलें आनी तूं तुगेल सुरवेचे रूप यो हे रूप नाका म्हाका उपसंहार करी इता म्हळ्यार सूर्या पशी चड तेजस्सू ह्या रूपान तस हांव समदोळ सोण पळोवचें असमर्थ जाला तुगेलें आकार कसं सांगचें येदे पूण लिमिटस वे ताका ना नमे केद्दे व्हड शरीर म्हळ्यार हाजी तेकड एकड वच्चा कोणाचें न्ही साध्य ना मागीर नाका पर्वता पशी व्हड शरीर केला तुवें हें पुरे पळय तरी म्हाका भारी आश्चर्य जाता विस्मय जाता तुगेल तसल पराक्रमी आसल्यार रामान रावणा मारू लंकेक इत्याक वचका जाल्लें तुची मारनेत तशिल्लें न्हय म्हूण दिसतरस म्हाका सगळे लंकी दहन केला खंय तुवें म्हणटना रावणा मारू तुज्यान जायना आशिल्लें अण्णा म्हणटना तुज्यान तुका साध्य म्हळेल कार्य कसलें प्रपंचान तूं नंचिना की म्हूण दिसता म्हाका
म्हणून म्हणतर सकडे रे तो सांगत की बाई भीमसेना तू सांगेल सम्माची कंचे राक्षसई मिगेल बाहुबलाक समान नाहीच नाही रावणाक तगेल सगळे चतुरंग सैन्य समेत नाश करीतशी लावे जल्ला रे मया तु निहते तस्मिन् रावणे लोक कण्मके कीर्ति नश्येत कीर्ती नश्येत राघवस्य तथा एतदुपेक्षितम त्या लोककंटकू राक्षसाला अदम जावनशील रावण हांवें समार कोरीतशिले जल्लरी रामाल कीर्ती नाश जातकी म्हूण लिखून हांव ताका मारनी तशी आतां हांव तशें केल्लें देखून राम आयलो ते राक्षसाक संहार केल्ले ताणें अपहरण केलें सीतादेवी रक्षण केल्लें वापस अयोध्ये चमकलो सगळे लोकांत तागेली कीर्ती वाडली न्हय तशी आनीक सांगूसोय भीमसेना तूं पळय तूं म्हाका दिसता तूं हें मार्गार प्रयाण करता खंडीत बस प्रयाण करी सौगंधिका पुष्प खंय आस त्या अरण्या यो मार्ग वता मात्र न्ही वता वतन तुका कुबेराल उद्यानवनय दिसता त्या पळय पळयत वच जाल्यार तुका ಸ್ವಲ್ಪ जागृत सांगता तांतूल पुष्प खंयचे काड वचूं नका मात्र न्ही ते यक्ष राक्षस देवते खंयचे सकट रुपार वताची म्हूण गोतना तुका तांगेल निज रुपार दिसूं पुरोची विंगड विंगड मायावी रुपार दिसूं पुरोची जाल्यार कोणाकयच अनादरण करूं वचूं नका कोणाकय एक हीन करूं वचूं नका मात्र न्ही आनी कसलें म्हूण म्हळ्यार तूं देवतेंक नमस्कार करी तांकां कोरका आशिल्ले होम मंत्र जपू सकड केल्ले म्हूण जाल्यार तांणी प्रसन्न जाताच आनी कसं म्हूण म्हळ्यार तूं आतां वता वच्चे वाटेर कसं सुकड तुका आड्डे आतंक येवचे पुरो खंयचेय काम करतना म्हाका हांव बलिश्ट आसा म्हाका कसलें करूं जाता म्हूण सांगून वट्रासे उडून मारूक करूंक न्ही वचूं नका तुगेल धर्म पालन कसं न्ही तें तूं करी क्षत्रीय हांव मारयता म्हूण लेखून अनगत्य आशिल्ले कडेन मारचें न्ही खंय मारका थंय पळोवन मारका तशें हांव न्हू स्वधर्मान तूं मन आसक्त दवरनास म्हूण जाल्यार तुगेल निमती अधर्म जायना कळ्ळें नहि धर्मम अभिज्ञाय वृद्धान अनुपसेव सेव्य च धर्मार्थ वेदितुं शक्यो बृहस्पती समैरपि बृहस्पतीक समान जावन आशिल्ले जन जावन आसच्या पुरोची म्हळ्यार तितली ज्ञानी जावन आसल्यार रे तांकां धर्म गोतना नातला रे आमगेले पयशे मलगडले कशें आसका म्हूण गोतना नातला रे तांणी बृहस्पती समान ज्ञानी जावन आसल्यार ती कसलें प्रयोजन ना म्हणून आनी सांगता धर्म आनी अधर्माचे विशयो बारी सूक्ष्म जावन आशिल्लो कृष्णाने अर्जुना सांगोस किम धर्म किम अधर्मेती कवियोपी अत्र मोहिता म्हणून केलो पंत अधर्म जावन दिसता के धर्मार चल्ल्यार तो अधर्मशें दिसता के केलो पंत अधर्म करतना आनी तांणी धर्मारसाची म्हूण सांगून दिसता के कळ्ळें तसले संदर्भांत तूं धर्म खंयचो अधर्म खंयचो म्हूण निर्णय करूंक निजावन शक्ती नातिल जन तांणी एक नमुने भ्रमित जाताची तशें जावन तुका ते ज्ञान दिकून कुलंकुश जावन धर्म खंयचो अधर्म खंयचो म्हूण विवेचन करून कार्य करी चैत्वे आनी तो सांगता आचार संभवो धर्मो धर्मे वेदा प्रतिष्ठिता वेदे ही यज्ञा समुत्पन्ना यज्ञे देवा प्रतिष्ठिता श्रेष्ठ जावन आशिल्ले आचार विचार संप्रदाय पुराय अनुसरण करले ताका धर्म म्हणटाचे जेवो धर्म रक्षण करता जाल्यार शुद्ध आचार संप्रदायाचें अनुसरण आसूं आनी धर्म रक्षण जाल्ली म्हूण जाल्यार वेद धर्मांत प्रतिश्ठीत जावन आसनवे म्हळ्यार प्रतिश्ठीत जावचें म्हळ्यार धर्मूच वेदूचे धर्म म्हणटाचे वेदा निमती कसं जाता यज्ञ प्रादुर्भूत जाला वेदांतून खंयचे यज्ञ कोरका कोणाल खातीर कोरका खंयचे देवते खातीर कोरका कसलो उपयोग जाता म्हूण तशी यज्ञ पुराय वेदा दुखून प्रादुर्भूत जाला यज्ञा निमती देवते प्रतिश्ठीत जाल्ल्यांची म्हळ्यार प्रतिश्ठीत जाल्ल्यान यज्ञ यागादीचे अवलंबन करून देवते आसाची तशें जावन कसल करतानाय जाग्रतेर तूं कोरका मागीर तो सांगता वेदोक्त जावन आशिल्ले आचार विचारा निमती कसल यज्ञ करता पळय आमी तांत निमती देवते बारे संतुश्ट जाताची आनी द्रव्य संपादने खातीर व्यार करचे कपकाणिकी संग्रह करून राजभंडाराक हाड दिवचे सुंक कंदाय वसूल करचे कृषी करचे आनी पशु सागणे म्हणटा पळय साकणे म्हळ्यार गायो मान्नी अज सकडी बोकडी गिकडी पळय
राख हें पोसूचें मागीर विद्याभ्यास करचें हें कशी म्हळ्यार क्षत्रिय ब्राह्मण वैश्य शूद्र हें पुरय स्वधर्म वृत्ती म्हणटा ते वर्णाचाले तन्नी हें जगत्यो तांगेल निमतीची स्वधर्माचರಣೆ निमती जगत्याक रक्षण म्हूण म्हणलेल रितीरी तो सांगता मागीर चारी वर्णाच्यान कसं कसं कोरका म्हणूय सांगता तो ते आमी पयच्या दिसा पळया हनुमंतान भीमा सांगेल विशयो आज सांगेल सर्वे परमात्माला गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।